सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या मुरडे गावी आणि शेतीच्या कामांमध्ये थोडंसं कामात आहे, त्याच्यामुळे अजून थांबलो नाही. तर परत मुंबईला जायचं आहे, कारण आपल्याला आपली कामं बोलवत आहेत. तर तुम्ही कसे आहात मंडळी? पाऊस पडतो की नाही? आज इकडे पण पाऊस पडत होता रात्रभर. आत्ता थोडासा उघडला, नाही तर पाऊस होता. आता थोडी थोडी कामं बाकी आहेत, एकदम जास्त नाही. काल तुम्ही बघितलं, हळद लावली आपण, हळदीची लागवड केली. आणि आज थोडीशी तूर लावायची, थोडंसं आहे तो तूरचं थोडंसं बी आहे. आपल्या बाजूच्या शोभाताई आहेत, त्यांनी आपल्याला बी दिलं होतं त्याचं तुरीचं. तर ते तूर लावायची थोडीशी, कारण एकदा आम्ही लावली होती, आली पण होती चांगली मंडळी. पण ज्या वेळेला तिला बिया आल्या, त्याच्यानंतर मग त्याच्यावर कीड पडली. त्यावेळेला सगळीकडेच कीड पडली होती आणि आपली तूर खराब झाली. त्यातलं आपल्याला काहीच भेटलं नाही. तूर आणि पावटा असं एक जे आपण लागवड केली होती ना मंडळी, त्यातलं आपल्याला काही झिरो, म्हणजे काहीच भेटलं नाही त्यातलं. पावटा तर आपला गुरांनी खाल्ला, तुरीवर कीड पडली, बाकी आपल्याला काहीच भेटलं नाही. गेल्या वर्षीची नाचणी पण आपल्याला काहीच भेटली नाही. आणि हां, पण आपल्या ह्याच्यात आपण घेतलेलं म्हणजे आपल्या शेतातलं, बागेतलं आपण खाल्लेलं एक वस्तू म्हणजे सर्वात पहिलं पेरू, चिकू खाल्ला आहे, अननस खाल्ला आहे, त्याच्यानंतर तुमचा बोला शेंगदाणा खाल्ला आहे, हळद खाल्ली आपण, त्यानंतर चवळी लावली होती, ती चवळीची भाजी खाल्ली आहे, लाल माठ खाल्ला आहे, हिरवा माठ खाल्ला आहे, कोथिंबीर आम्ही लावलो होतो त्यावेळेला थोडीशी कोथिंबीर आली होती, ती पण आम्ही यूज केली. कढीपत्ता आपण रोज खातो आहे, चहाची पात आपल्याकडे रोज अवेलेबल आहे त्याच्यामुळे. आणि हां, काजू बोंड खायला भेटला नाही, काजूच्या बिया 2-3 आहेत, त्या 2-3 काय त्या काय जास्त नाही, बाकी आपल्याला भेटली. अशी आपल्या ते काटेकणं असतात ती पण भेटली आपल्याला. असं छोट्या मोठ्या गोष्टी भेटल्या. केळी खूप भेटल्या, चविष्ट भेटल्या. असं छोटं छोटं भेटतं आहे. हळद, शेंगदाणे हे मोठ्या प्रमाणात भेटले आपल्याला. आणि नाचणी असल्या आहेत, 1.5 किलो भेटली आपल्याला. पण आमचं ते हाऊस म्हणून केली होती. बघू आता पुढच्या वर्षी जरा आपण ह्या वेळेला लेट नांगरलं, पण लेट एकदम, त्याच्यामुळे बघू. फक्त मंडळी हे बघा, आता आज काय बघा, बघा जो साग होता ना तो मंडळी बघा, काल असं रात्री हवेने उठून पडला का खालून तो कुजला होता काय माहिती. तो आपोआप बघा एवढं मोठं झाड झालेलं उन्मळून पडलं. नशीब ते कुजलंच होतं खालून. हे बघा, तो पण साग झाला आहे वाकडा, काय समजत नाही. तो पण तोडायचा आहे, कारण तो पडणारच आहे, तसा तो उंच जाणारच नाही. बघू आता काय होते. असं सगळं आहे. यावेळेला पण हळद पण लावली आहे, दाखवतो तुम्हाला. हा जरा मंडळी माती चढवत होतो आणि तो माती चढवण्यामध्ये दम लागतो एकदम. एक तर माझं पोट आहे पुढे आणि त्यामुळे दम लागतो. आणि 3 वरंबे तसे चढवून झालेत व्यवस्थित. माती का चढवली? काल तो पाऊस पडला ना, त्यामुळे ना मधली माती वाहून गेली आणि काय ठिकाणी हळद वरती आली. आणि मग आज ती अशीच ठेवली ना तर मंडळी मग काहीच राहणार नाही, मग अर्थ लावून नाही त्याचा. मग आता पुन्हा सगळी परत माती चढवतो आणि माती घट्ट झाली ना आता, ती घट्ट वाटे आता ओढायला खूप त्रास होतो. तर तेवढं समीक्षाने हाक मारली, म्हणली रात्रीची वडी आहे आणि भाकरी आहे. तर म्हणलो घरात नाही गेलो, तर कारण घरात गेलो ना तर पुन्हा कंटाळा येतो मग. आणि आपल्याकडे वायफाय असल्यामुळे पुन्हा मोबाईलवर चिपकून राहतो, मग बाहेर यायचा कंटाळा येतो. मग बाहेर नाही आलं की टाईम होऊन जातो. असा टाईम निघून गेला की ऑफिसच्या कामाची वेळ होते. मग त्यापेक्षा नको, आपल्या बाहेर आहे तोवर भातात मस्तपैकी भाकरी खा आणि चला मस्तपैकी जरा काम करूया. बघा जरा भाकरी खात होतो आणि बोललो जरा जाऊया शेतात. तर पाऊस आला. म्हणजे आधी आलो होतो शेतातनं काम करून. अरे हे ती सेल्फी स्टिक उचला, सेल्फी स्टिक उचला, भिजली. तर पाऊस आला परत. नाही जायचं आहे आज आपल्याला, ते बी लावायचं, पडवळचं बिडवळचं सगळं आज
आज छोटी मोठी कामं उरकून जायचं आणि ते खेडमधनं त्या लोहाराचा पण फोन आलेला. त्यांनी ते आपल्या कोयता बाकीच्या सगळ्या फायनल करून ठेवल्यात, विळी वगैरे ते आता आणायला जायचं आहे आपल्याला. पण आधी बागेतलं काम करूया कारण कसा हा पाऊस आता असाच राहणार मंडळी. कारण आता पावसाची गरज आहे भात लावणीला. आणि तो ऐकतोय निसर्ग उलटा चांगला आहे. मग अशी आळे करून गेलो ना बघा. आता प्रॉपर पाणी उतरलं त्यातलं, व्यवस्थित जागा केली ना. नाही तर सगळी आता तरी पण माती वाहून जाणारच, कारण मी काय प्रॉपर मध्ये हे नाही केलं आहे. आता इकडून जरा व्यवस्थित केलं ना आणि ते मधलं पाणी उतरलं तर मग माती आहे तेवढी वरती टिकून राहील. बाकी अशी पावसाने जी खाली येते ती येणार नाही. आता की त्याला पूर्ण समोर तिकडनं पाठ केलं ना की मध्ये पाणी खाली निघून जाईल. मग आपल्याला ते नारळाला वगैरे आंब्याला वगैरे सोडता येईल. असंच करायचं, अशीच आयडिया करायची. सगळे वरंबे चढून पाट. आता बघा आपण जागा तर केलेली आहे पाण्याला. आता केवढा पाऊस बघा, आपल्या माघोरी केवढा पाऊस पडतो आहे. आपण असताना तरी पडला तरी काय फरक आहे म्हणा, पण ते जसं आपल्याला आपली समज आहे, आपलं ज्ञान आहे, आपलं जेवढं ऑब्झर्वेशन आहे त्याप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करतो. समीक्षेने बघा या छोट्याशा वरंब्यात शोभाताईंनी दिलेल्या बघा तुरी लावल्यात. थँक्स शोभाताई, झाल्या तर नक्की देऊ आम्ही तुम्हाला त्यातल्या. तर असं छान काम केलेलं आहे. आज मी भरपूर काम केलं. नाही समीक्षा करते, मी पण काम केलं बोललं. आज सगळं परत सगळं माती चढवणं वगैरे. काही साग तिथे तिथे साग पडला होता तो पण काढला, त्याची पानं तिकडे आतमध्ये लावली. आणि इकडे कुंड्यांमध्ये ना जरा भोपळ्याचं बी वगैरे टाकून ठेवले, काकडीचं बी वगैरे. नंतर बघू आपण बघा अशा पद्धतीने केले. कारण काय माहिती काय, जमिनीत डायरेक्ट लावले ना तर मंडळी काय माहिती आम्ही लावते दरवर्षी, पण गवतच एवढं वाढतं ना त्यामुळे ते बीज येतच नाही, रुजत नाही. आता यावेळेला तशी आयडिया केली आणि ती सागाची पानं पण वाया जाऊ दिली नाहीत आपण. हे बघा ही तर थोडी अशी टाकून दिली, जेणेकरून असं आपला एक समज कुजून जातील त्या ह्याच्यात. टाकून ठेवलेच बघू. इकडे समीक्षाने तूर लावली ह्या शेवटच्या वरंब्यात. आणि आता आमचं बघा मिशन प्लास्टिक चाललं आहे. आम्हाला प्लास्टिकचा अनुभव गेल्या वेळेला जरा चांगला आला, कारण आम्ही अंगणात टाकलं होतं ना त्याच्यामुळे अंगणात गवत नव्हतं आलं. बाकी ठिकाणी गवत येऊ दे, आलंच पाहिजे, पण अंगणात ना मंडळी यायला पण एंट्री भेटत नाही. आणि मग ते कसं तरी वाटतं. मग त्यामुळे आता हे प्लास्टिक टाकायचं काम चाललं आहे. समीक्षाने मुंबईला प्लास्टिक जमा करून आणले. मंडळी आपण म्हणतो ना प्लास्टिक नको. मंडळी बघा गवतालासुद्धा अडवतं आहे प्लास्टिक. म्हणजे निसर्गालासुद्धा किती हे करते, त्रास देते. मग हे प्लास्टिक आता आपण लावतो आहे खरं, पण गरज नव्हती. पण आता एक गवत वाढू नये म्हणून आता आपल्याला सगळीकडे प्लास्टिक वगैरे लावायचं नाही. फक्त आता जो नेमका आपल्याला त्रास होतो तिथंच आपण हे करतो आहे. ते प्लास्टिक टाकायचं काम चालू झालं आहे. आणू का म्हणजे आता शेतात आलो थोडंसं बाहेर पाऊस पडत होता म्हणून. तो आज काय पूर्ण काम नाही आलं, पण अजून बघू. आता उद्या आपलं फायनल टच होईल ना का समीक्षा, प्लास्टिकचा तर फायनल टच होईल. चालले समीक्षाने आज मसूरची आमटी, त्या अंड्याची पोळी काढली, भाकरी आहे. सकाळी मंडळी फक्त समीक्षाने तर काय खाल्लंच नव्हतं. मी एक फक्त भाकरी आणि वडी घेतली होती, तेवढंच खाल्लं आणि त्याच्यावर आहे. तर चला या मंडळी काय बाहेर नाही, ॲक्च्युली काम करायला लागलं ना घरात की काय वाटत नाही. मुलं जेवली होती, समीक्षाने जेवण बनवून ठेवलं होतं. तर चला या जेवायला. आता मंडळी परत आले भरण्यात. जरा ते आपले कोयती वगैरे विळी वगैरे घ्यायचे होते ना, ते पण घेतले. लय दिवसात राहिलं आपलं फायनली काम. आल्यापासून आपण ते दिलं होतं. 2 कोयत्या आधीच दिल्या होत्या आणि आता भेटल्या बाकीचं परत 2 कोयत्या आपण बनवल्या, विळी वगैरे. आणि आता जायचं. समीक्षा गेले पेट्रोल भरायला भरण्यात. म्हणजे पेट्रोल आता भेटतं इकडे, पण इकडे जरा भरण्यात कसं पेट्रोल पंपावर जरा थोडं स्वस्त त्या मानाने. जे आपल्या इकडे भेटतं लोकल भेटतं ते जरा महाग असतं. आणि हा बघा आपला तो मुंबई गोवा हायवे बघा वरतून.